मुदखेड तालुक्यातील फुलशेतीला तेलंगणा ते नागपूरपर्यंत वाढली मागणी, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्याने फुलशेतीच्या माध्यमातून राज्याच्या कृषी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। येथील शेतकरी विविध प्रकारच्या फुलांच्या मोठ्या प्रमाणावर लागवड करत असून त्यांच्या फुलांना तेलंगणा राज्यासह नागपूरपर्यंत चांगलीच मागणी मिळत असल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत आहे। मुदखेड येथे मराठवाड्यातील महत्त्वाचे आणि मोठे रेल्वे जंक्शन असल्याने फुलांच्या वाहतुकीला मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे। रेल्वे वाहतुकीच्या माध्यमातून मुदखेड परिसरातील शेतकऱ्यांची फुले तेलंगणा राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये पोहोचत आहे। त्याचबरोबर मुदखेडहून नागपूरच्या बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात फुलांचा पुरवठा केला जात असल्याने स्थानिक फुल उत्पादकांना विस्तृत बाजारपेठ उपलब्ध झाली आहे। मुदखेड तालुक्यातील शेतकरी विविध जातींच्या फुलांची लागवड करीत आहेत। स्थानिक तसेच बाहेरील बाजारपेठेत फुलांना मागणी वाढत असल्याने फुलशेतीकडे शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे। पारंपरिक पिकांच्या तुलनेत योग्य नियोजन, बाजारपेठेची उपलब्धता आणि मागणी यामुळे फुलशेती शेतकऱ्यांसाठी चांगलाच पर्याय ठरत असल्याचं चित्र दिसून येत आहे। मुदखेड रेल्वे जंक्शनचा फायदा घेत फुलांची जलद वाहतूक होत असल्याने दूरवरच्या बाजारपेठेतही येथे फुल पोहोचत आहे। त्यामुळे मुदखेड तालुक्याची ओळख आता केवळ रेल्वे जंक्शन पुरती मर्यादित न राहता फुलांची बागायत म्हणून निर्माण होत आहे। फुलांचा चांगला भाव आणि सातत्याने वाढणारी मागणी यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत मिळत आहे। भविष्यात फुलांची अधिक बाजारपेठा, शीतगृहे, पॅकिंग व वाहतूक सुविधा उपलब्ध झाल्यास मुदखेड तालुक्यातील फुलशेतीला आणखी मोठी चालना मिळू शकते अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। तेलंगणा राज्यापासून नागपूरपर्यंत मुदखेडच्या फुलांचा सुगंध पोहोचत असल्याने मुदखेड तालुका फुलशेतीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवी ओळख निर्माण करत आहे हे निश्चित दिसून येत आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी गोविंद गुजरवाड, मुदखेड। हे बघा, आता हे श्रावण महिन्यामध्ये फुलाचा भाव किती आहे? आता काल 40 ते 50 60 अच्छा, पर्यंत अच्छा. जाते। ओके, भाव 40 50 60 किलो प्रमाणे जाते। माल बघून त्या टाकून राहते। ओके ओके। आणि तुमचं नाव काय म्हणलं? बंडू मोरे। बंडू मोरे। या ठिकाणी चांगल्या प्रकारची शेती होते, परंतु मेहनत घ्यावं लागत असेल। मेहनत खूप. अच्छा अच्छा, मेहनत घ्यावं लागते। आणि तोडायला एकट्यानं होते का हे? नाही बा, दुसरे काही 2-3 जण लावा लागतात ना। बाया लावा लागतात। बाया लावल्या तर त्याला कसं असते किलो पाठी मागं? त्याला कसं 100 बिघेवर किंवा राहते। अच्छा अच्छा, असं आहे अशी घरी माणसं आहेत त्यानं घरी तोडू शकता येते। का? हा 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 हा, बरं बरं, असं का? हा. आणि याच्यामध्ये पाणी महिन्याला द्यावं लागेल, 15-20 दिवसाला द्यावं लागेल? आता सध्या वरच पाऊस चालूच आहे। अच्छा, पावसाळ्याचं, जेव्हा हो। नसलं तेव्हा आपण ठिबक वाटे देऊ शकता, हा. काय नाही देऊ शकता। अच्छा अच्छा जशी ठिबक आहे त्यानं ठिबक देऊ शकतात, हा. जशी पाठी मारून त्यानं सरळ देऊ टाकायची होतं। अच्छा अच्छा, औषध फवारणी वगैरे करावं लागत असेल? फवारणी करावं लागते याला, हप्त्यातून 2दा-3दा ते द्यावं लागतं। आणि खत वगैरे? खत वगैरे द्यावं लागतं। खते द्यावं लागते? खते बरं बरं, म्हणजे तो सुद्धा खर्च याच्यामध्ये करावा लागते? करावं लागतं। वा वा, छान छान। म्हणजे खत ते करून सुद्धा तुम्हाला महिन्याकाठी किती पडू शकते अंदाजाचं? महिन्याकाठी कसं आम्हाला बघा 10,000 रुपये कसे पडतो सर? 10,000 एक महिना आरामशीर पाठीमागे पडत आहे, एवढी मेहनत घेऊन। अच्छा अच्छा, आणि दिवसामधून किती माणसं याला मेहनतीसाठी लागतात अंदाजा? अंदाजा कसा ते कणकटावर राहते, चांगले राहिले तर ओके. 4 दिवस 3 बाया खूप झाल्या। 3 बाया समजा। अच्छा अच्छा, 3 बाया तोडलं म्हणजे एवढे 1 एकर पर हो, 1 एकर हो. तोडू शकता समजा। ओके, आता तुम्हाला मार्केट कुठलं आहे? आता आमचं मुदखेडच आहे। मुदखेड मार्केट आहे। राहायला अच्छा. तर जास्त माल निघालता आम्ही नांदेड नेतो। नांदेडला। आणि हा सध्याचा तुमचा फुल हैदराबाद पर्यंत, निजामाबाद कुठपर्यंत जातात असे? निजामाबाद पर्यंत जातात? निजामाबादपर्यंत. बरं बरं, अच्छा अच्छा अच्छा। म्हणजे एकंदरीत सध्या श्रावण महिन्यामध्ये हा रेट चांगला आहे। ओके, मोरे साहेब धन्यवाद, मुलाखत दिल्याबद्दल आभारी आहे। जय. ओके.